सामना तुम्हाला पाहायला मिळतोय दोन संघादरम्यान. खरं तर खारघर विपक्ष मोठा कांदा या दोन संघादरम्यान खारघर टीमने टॉस जिंकला गेलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि दोन्ही टीम्स आपला 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. मोठा कांदा टीम आपण 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे. मंगेश आणि विलीन. खरं तर ही सलामीर जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आले मोठा कांदा टीम कडनं. मंगेश आणि मिलिंद खरं तर मोठा कांदा टीम कडनं सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आले आणि खारघर टीम कडनं पहिलं गोलंदाज पहिलं ट्रम्प कार्ड वापरलं जाईल. सामना 4 षटकांचा आहे. पहिल्या मॅच मध्ये चिंचपाडा टीमनं काय रोमहर्षक विजय मिळवला गेलाय. तर या मॅच मध्ये एक्झॅक्टली कुठला संघ अगदी यश मिळवेल याकडे जरूर सर्वांचं नजरा इथे मात्र लागल्या गेल्यात. गोलंदाज यशवंत आलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक खारघर टीम कडनं टॉस जिंकला गेल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. यशवंत आलेत. पहिला चेंडू फुल टॉस कॅचची संधी आहे आणि एका टप्प्याने चेंडू जाईल मिड विकेटच्या पलीकडे. वेलकम टू द नमो चषक. अगदी स्वागत केलंय या पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज यशवंत पाटीलचं फलंदाज मंगेशनं दाखवलाय चौकार. नेक्स्ट बॉल ऑन साइडला चौकारानंतर हा देखना फटका. घुटना टेक तमाशा देख ऑन साइडला अगदी धमाकेदार फटका. षटकार मंगेश ऑन फायर. पहिला चेंडू चौकार दुसरा चेंडू षटकार. इलाका तुम्हारा पर धमाका हमारा होगा. जणू काही या चेंडूवरती मंगेशनं दाखवलं गेलंय या खारघर टीमच्या यशवंत पाटीलला हा दणका. चौकारानंतर षटकार आला. 10 धावा धावफलकावरती. टॅपिंग क्रिकेट कव्हरला खेळाडू. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट पाहिजे होतं परंतु बनलं नाहीये. काम बनलं असतं आय थिंक इथे मंगेशला कदाचित परतावं लागलं असतं. डेंजर झोन कडे ज्या पद्धतीने टॅपिंग क्रिकेट केलं चेंडू कव्हर कडे ढकलला गेलाय. क्विक कॉल होतं दोन फलंदाजामध्ये मंगेश आणि मिलिंद मध्ये. 11 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल गोलंदाज यशवंत तयार. अवे फ्रॉम द बॉडी लाईन. भरपूर चांगला चेंडू वेगवान. अगदी 5व्या ते 6व्या स्टंप वरती यॉर्कर दाखवला होता. बॅकफुट वरती जाऊन हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिलिंदचा चेंडू डॉट आलाय. वाईट बॉल. एक्स्ट्राच रन आली. नेक्स्ट बॉल वाईट चेंडू. त्याच्यानंतर कॅचची संधी अगदी पॉइंटला. खेळाडू पाहतच राहिले. खेळाडू होते तिथे पॉइंट मध्ये. अगदी तिथे चालाकी करावी लागते सातत्याने फिल्डरला.
परंतु इथे 40+ मॅचेस म्हटलं अगदी हा झेल सोपा नव्हता तेवढा केडी. समोरच्या दिशेला असा झेल टिपण्यासाठी तुम्हाला युवराज सिंग, जॉन्टी रोड सारखी फिल्डिंग करावी लागते आणि एक्झॅक्टली 40+ मॅचेस मध्ये ते कधीच होत नाहीये. परंतु 2 धावा मिळाल्या. फलंदाज मिलिंदचं इथे खातं उघडलं गेलं आणि खारघर टीम एक स्पेशल अनाउन्समेंट आहे तुमच्यासाठी. आपण एका षटकाच्या समाप्तीनंतर जरूर पाहूया. फटका चांगला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला चिरत चाललाय चेंडू, चौकार. षटक पहिले समाप्त झालंय आणि 18 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा केडी 18 आल्या होत्या आणि याही मॅच मध्ये 18 आल्यात. मिलिंदच्या बॅटने चौकार आलाय. खारघर टीमला एक सुवर्ण संधी आहे. सामना जरूर पहिला चालू आहे, परंतु राम मामा यांच्याकडनं स्पेशल ऑफर आहे की 2 सामने जिंकले तर तुम्ही सांगाल त्या हॉटेलमध्ये तुम्हाला पार्टी दिली जाईल. म्हणजे ही नामी संधी आहे खारघर टीमला, परंतु त्यासाठी पहिला सामना जिंकावा लागेल आणि त्याच्यानंतर अजून एक, मग तुम्हाला ही ऑफर मिळेल. म्हणजे राम मामानी जणू काही आपण मॉल मध्ये एखादी ऑफर असते फक्त 99, म्हणजे 100ची नोट तुमच्या खिशात असायलाच हवे तेव्हा तुम्हाला ती 99ची वस्तू घेता येईल. म्हणजे आता 2 सामने जिंकले तर तुम्हाला हवे त्या हॉटेलमध्ये पार्टी दिली जाईल. एक षटक समाप्त, 18 धावा धावफलकावरती. 0 विकेट. मोठा खांदा टीम टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करते. सुरुवात मंगेशने दिमागदार केली आणि मिलिंद या षटकाला अगदी चांगली समाप्ती दिली चौकारानं. नवीन गोलंदाज महेश आलेत गोलंदाजीच्या बोल्यावरती. एंड बदलला जाईल. अगदी आता समोरच्या एंड कडनं तुम्हाला महेश भोईर, अगदी या नमो चषकाच्या आमच्या आयोजनकर्त्यामध्ये त्यांचा प्रामुख्याने सिंहाचा वाटा आहे, परंतु आज इन ऍक्शन मध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूची सफर करताना पाहायला मिळते. काय भन्नाट वेगाचा चेंडू होता. अगदी यॉर्कर लाईन्स इथे चेंडूची सफर दाखवली गेली. पहिला चेंडू मंगेशसाठी डॉट आलाय महेश भोईर यांचा. अगदी तेज तर्रार मारा जरूर होता. राऊंड ऑफ ऍक्शन ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बॅटची एज फर्स्ट स्लिपला गॅप भरपूर मोठा आहे आणि चेंडू चालला नॉन स्टॉप थर्ड मॅनला, चौकार. मंगेश ऑन फायर. 5 चेंडू 15 धावा. धावफलकावरती 22 धावा, 0 विकेट. पहिला चेंडू ज्या पद्धतीनं महेश भोईरने दाखवला होता, थोडीशी या चेंडू करिता लाईन मागे घेतली गेली आणि ऑब्स्टिकच्या बाहेर चेंडूला थोडंसं बदललं गेलं आणि फलंदाजानं बॅकफूट पंच दिला गेला. बॅटच्या टोल एंडला क्लास दाखवला गेला. गॅप मध्ये चेंडूला ढकललं, चौकार. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट, फुल टॉस घेतला बॅट वरती आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एका टप्प्यानं चेंडू सीमा पलीकडे बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. मंगेश काय देखना फटका. 2 पावलं पुढे गेलेत. अगदी मिडल आणि ऑफ स्टंपला या चेंडूला फुल टॉस वरती बॅट वरती घेतलं गेलंय आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या मागच्या दिशेला एका टप्प्यानं चौकार. 26 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. बॅटची एज जरूर होती आणि चेंडू चाललाय लॉंग लेगला चिरत. 3 चेंडू 3 चौकार. काय दिमागदार फटकेबाजी. विभिन्न दिशेला 3 प्रकारचे 3 फटके. मंगेश ऑन फायर. 30 धावा धावफलकावरती. या चौकाराच्या मदतीनं 30 धावा धावफलकावरती. महेश भोईरला थोडस आता टेन्शन वाढलं गेलंय की यार ज्या जबाबदारीनं मी गोलंदाजी घेतली आता इथे नेमकं घडतंय तरी काय. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर लेट कट, थर्ड मॅनला चौकार, त्याच्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह चौकार आणि आता लॉंग लेगला चौकार. आता यष्टा उद्ध्वस्त. यॉर्कर मारा. हिट का जवाब पत्थर से. दांडी घुल केली फलंदाज मंगेशला इथे परतावा लागेल. पहिला दे धक्का. मोठा खांदा टीम साठी हा मोठा झटका लागलाय.
30 धावेवरती पहिला आदरा मिळालाय. 30 धावेवरती पहिला गडी गारद झालाय. 16.36च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनल्या गेल्यात. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये धावा ही ज्या पद्धतीने बरसल्या गेल्यात, परंतु एक बहुमूल्य विकेट, व्हॅल्युएबल विकेट ज्याला म्हटली जाते, ती व्हॅल्युएबल विकेट जरूर पाहायला मिळाली आणि महेश भोईरला ते यश मिळालंय. सलामीर जोडी तोडण्यामध्ये तो खरं तर आता यश मिळालं या गोलंदाजाला. नवीन फलंदाज हरीश भगत आलाय 3ऱ्या क्रमांकावरती आणि षटक क्रमांक 2 शेवटचा चेंडू आहे. 30 धावा धावबलकावरती. लास्ट बॉल, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ड्राईव्ह भरपूर चांगला आहे. अगदी लॉंग ऑफला खेळायचा इरादा होता आणि फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आलाय. एका टप्प्याच्या मदतीनं याही षटकाची समाप्ती चौकारानच राहिली, जशी पहिल्या षटकामध्ये पाहिली गेली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17च्या सरासरीनं 34 धावा धावफलकावरती आणि 1 गडी बाद. चला, पेंदर संघाचा संघनायक आणि वहाल संघाचा संघनायक आपण लगेच टॉस साठी यायचंय. वहाल टीमचा संघनायक आलाय तर पेंदर टीमचा संघनायक. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स या टॉस करण्याच्या आधी आपल्याला टी शर्ट दिले जाईल. दादा बरोबर ना? प्रशांत सर, प्रशांत दादा, टी शर्ट परिधान करून टॉस करायचा ना? कॅप्टन्स, दोन्ही टीमचे कॅप्टन्स पहिला टी शर्ट घ्यायचे आणि टी शर्ट परिधान केल्यानंतर टॉस केला जाईल. चला, पेंदर संघ पंकज कोपरकर या. कॅप्टन्स आपण टी शर्ट परिधान करा आणि बाकीचे आपले टी शर्ट आपल्या टीमकडे सुपूर्द करा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स. मैदानाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. नवीन गोलंदाज मुकुंद आलेत, मुकुंद पाटील. 34 धावा 17च्या सरासरीने आता बनल्या गेल्यात. बॅटिंग मार्गावरती फलंदाज ॲज अ ओपनर मिलिंद. पहिला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी, परंतु वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा धाव तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ही लेंथ थोडी चांगली होती, परंतु लाईन खराब होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला चेंडूला वळण आणि पंचांनी लगेच इथे इशारा दिला की हा चेंडू वाईट आहे. म्हणजे 35 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर एंडला ॲज अ ओपनर मिलिंद. शॉर्टअप लाईनचा चेंडू पुल करायचा, मिस टायमिंग आहे. महेश गेले खरे, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. 2 धावा इथे मिळतील. सदोतीस धावा धावफलकावरती. फलंदाज मिलिंदला खरं तर हे जीवनदान आपण जरूर म्हणू शकाल, कारण का महेश त्या चेंडू पर्यंत झेलपर्यंत मी तर म्हणे पोहोचलेच होते, परंतु थोडासा प्रयत्न केला असता, आय थिंक हात पुढे सरकले असते तर कदाचित झेल मिळालाही असता, परंतु झेल ड्रॉप झालाय. पाहावं लागेल पंचाचा इशारा काय मिळणार. या चेंडूवरती डॉट बॉल येतोय, परंतु एक बाउन्स हा इशारा दिला गेलाय गोलंदाजाला की इथून पुढे जर का तुमचा चेंडू अशा पद्धतीचा राहिला गेला तर तुम्हाला दंडित केला जाईल. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि धाव फलकावरती 37 लागल्या गेल्यात. टोटल धाव संख्या. क्लास दाखवलाय, फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्रीच्या पलीकडे चौकार आलाय. फलंदाज मिलिंदच्या बॅटनं काय देखना फटका. अगदी चेंडू ज्या पद्धतीनं उसळी घेतली गेली त्याला अगदी फ्लिक केलंय. ऑन साइडला चौकार पाहायला मिळाला. 41 धावा धावफलकावरती. (41) लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस.
3 चेंडू आतापर्यंत झालेत. या षटकातील 7 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह केलं भरपूर चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप भरपूर मोठा. बॅक टू बॅक अगदी क्लासिकल स्ट्रोक पुस्तकी फटका देखना फटका पाहायला मिळाला. यावेळेस मिलिंदच्या बॅटनं चेंडूचं मिरिट पाहिलं गेलं. बॅकफुट पंच अगदी ज्या पद्धतीनं विराट कोहली सचिन तेंडुलकर असे फटके खेळायचे तो फटका आता इथे मिलिंद दाखवला गेलाय. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं 45 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ. याही षटकामध्ये प्रशांत भरपूर धावा बनतील का या मॅच मध्ये? ज्या पहिल्या मॅच मध्ये पाहिलं गेलं 54चं टार्गेट. वॉट अ बॉल. मॅग्निफिसिंग बॉल होता यावेळेस. गुडलँड स्पॉट. जलद गतीचा चेंडू ट्रॅव्हल केला गोलंदाज मुकुंद आणि या चेंडूवरती घर वापसी केली. खरं तर गोलंदाज मुकुंद. चेंडू डॉट आलाय. 45 धावा धाव फलकावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे गोलंदाज मुकुंदचा. हा चेंडू चांगला राहिला गेलाय. 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात या षटकामध्ये. क्लास दाखवला गेला चेंडू आता थर्ड मॅन ला चाललाय. चौकार मिळेल. षटक क्रमांक 3 समाप्त. अगदी तिन्ही षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकारच पाहायला मिळालाय. 49 धावा धाव फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. चला 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता गोलंदाज खारघर टीम कडनं भाई पाटील आलेत. पुढील सामना अगदी रेग्युलर क्रिकेट मधलं अगदी 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. नमोचषकाचा थरार अगदी पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळेल. पेंदर विपक्ष वहाल. चला अगदी एका षटकाचा खेळ बाकी आहे. तर प्रशांत दादा आपण एक षटकाचा खेळ झाल्यानंतर टॉस घेऊया. इनिंग ब्रेक्स मध्ये का इनिंग ब्रेक्स मध्ये घेऊया की आताच घेऊया? हा फटका अगदी देखना पुस्तकी फटका क्लास दाखवलाय. डीप पॉइंटला स्वागत केलंय भाई पाटीलचं. वेलकम टू द नमोचषक आणि दाखवलाय हरीश भगत हा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं सांघिक कोट्यातील अर्धशतक कंप्लीट झालंय. 53 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. 2 बलाढ्य संघामध्ये बिग फाईट बिग सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नमोचषकाचा खरं तर थरार तुम्हाला पुढील मॅच मध्ये पाहायला मिळेल. वहाल विपक्ष पेंदर. परंतु इथे हा चेंडू वाईट. चौकारानंतर ही लाईन खराब राहिली भाई पाटील यांची. वाईट चेंडू आलाय. धावा धाव फलकावरती 55 लागल्या गेल्यात. चौपन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि इथे अपील जरूर केली गेली आहे. परंतु डॉट बॉल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्याच्यानंतरचा वाईट चेंडू आणि आता डॉट आलाय. म्हणजे
एंडला 9 मध्ये 20 बनल्यात आणि आता शेवटचा बॉल 1 to go लास्ट बॉल आहे. बॅटच्या टोल एंडला मिड विकेटला खेळाडू आहे आणि तिथे चुकी घडेल. याही चेंडूवरती 4 षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. तर टॉस आपण घेणार आहोत. हॅलो, चला इथे खरं तर आपण टॉस घेणार आहोत. अगदी नमो चषकाचा थरार, अगदी बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. वहाल विपक्ष पेंदर या दोन संघादरम्यान हा सामना अगदी राम मामाच्या शुभ असते आणि अगदी जॉईन करतात प्रशांत दादा हे जॉईन करतात. अगदी टॉस इथे केला जाईल. टेल इज अ कॉल आणि हेड. अगदी वहाल संघ टॉस जिंकला गेलाय. येस, डिसिजन पेंडिंग ठेवायचा नाहीये. वहाल संघ टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? चला आपण फोटोशूट घेऊया पहिला. पंकज, चला वहाल संघ टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. चला गोलंदाजी करण्याचा निर्णय समोर पेंदर संघ आहे. पंकज, गोलंदाजी करण्याचा निर्णय समोर पेंदर संघ आहे. सध्या यंदाचा हंगाम भरपूर चांगला राहिला गेलाय. अगदी काय मानस असेल, अगदी किती धावेपर्यंत रोखायचं असेल? तरी कमीत कमी स्कोर करण्याचा प्रयत्न राहील, कारण का ग्राउंड शॉर्ट आहे आणि पिच लांब आहे. तर कमीत कमी स्कोर थांबवण्याचा प्रयत्न राहील. एकंदरीत या खारघरच्या क्रीडा नगरीमध्ये आपण आलो होतो. या नमो चषकाचं आयोजन आणि आमच्या आयोजन करतेबद्दल आणि या नमो चषकाच्या आणि डे नाईटच्या फॉर्मॅट बद्दल तुम्ही काय म्हणाल? डे नाईट फॉर्म म्हणजे डे नाईटच्या मॅचेस 1 नंबर आहेत आणि 8,000 मध्ये कुठं अशी म्हणजे टुर्नामेंट नसेल का. बाईक आहे प्लस ग्राउंड एवढं भारी आहे आणि विकेट फाटा विकेट आहे. बस, थँक्यू सो मच. खरं तर हे होते आपले वहाल टीमचे कॅप्टन ज्यांनी टॉस जिंकला गेला. अगदी जॉईन होतात आता पेंदर संघाचा कॅप्टन अगदी पंकज कोपरकर. टॉस गमावलाय आणि बॅटिंग करण्याची तुमच्यावर जबाबदारी आली. समोर वहाल संघ आहे, काय म्हणशील? नक्कीच आमचा जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण की आउटफील्ड पण खूप फास्ट आहे आणि पिच वगैरे पाटा आहे एकदम. त्याच्यामुळे यंदाच्या अंगामध्ये वहाल संघाविरुद्ध किती मॅचेस खेळले, काय रिझल्ट? यंदा वहालसोबत ही फर्स्ट मॅच आमची आणि चांगल्या फॉर्ममध्ये टीम आहे, तर आमचा जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. आणि या नमो चषकाबद्दल आणि डे नाईट फॉर्मॅटबद्दल, कारण का आता सध्या क्रेज डे नाईट फॉर्मॅटची भरपूर चालू आहे आणि या नमो चषकामध्ये कमी एंट्री फेजमध्ये आपण पाहतो एवढी मोठी पारितोषिक आहे. यामध्ये या क्रीडांगणामध्ये खारघरच्या नगरीमध्ये आल्यावरती तुम्हाला काय फील होतं आणि या नमो चषकाबद्दल काय म्हणाल? अतिशय म्हणजे सुंदर आयोजन आहे आणि डे नाईट स्पर्धा खूप चांगल्या आहेत आणि खूप मोठी संधी आहे सगळ्या टीम्सला. थँक्यू सो मच. खरं तर हे होते पंकज कोपरकर. अगदी न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर. वहाल विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पहा आता 4 षटकामध्ये 64 धावांचं लक्ष अगदी 16च्या सरासरीनं
कारगर टीमला या धावा बनवायच्या आहेत. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय, परंतु पहिल्या सत्रामध्ये आपण म्हणू शकत नाही स्कोअर कार्ड वरती नजर का हा निर्णय चांगला आहे, परंतु आता ते करून दाखवावं लागेल. यस, आपल्याकडे बॅटिंगची क्षमता आहे, त्याचमुळे तर खरं तर हा निर्णय घेतला की यार आपण टॉस जिंकूया आणि गोलंदाजी ज्या काही धावा बनतील त्याला आपण कंप्लीट करू शकतो. यशवंत आणि महेश ही सलामीची जोडी आहे. तर गोलंदाजी साठी पहिला गोलंदाज हरीश भगत आले. हरीश भगत गोलंदाजीसाठी तयार आहेत. मोठा कांदा टीम कडनं पहिला गोलंदाज, पॉवर प्लेचं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाणामारीचं षटक आणि इथे आक्रमणाला सुरुवात केली जाईल का. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, एकदा थोडीशी फिल्डिंग करा, दुसरीचा प्रयत्न, लगेच क्विक ऍक्शन आणि 2 धावा पूर्ण. पहिल्या चेंडूवरती अगदी आय कॉन्टॅक्ट खरं तर या 2 फलंदाजामध्ये चांगला पाहिला गेला, यशवंत पाटील आणि महेश पाटील. 2 धावा प्रस्थापित, 64 टार्गेट आहे. आता 62 उरल्यात, चेंडू शिल्लक आहेत 23. अगदी काउंटडाऊन जरूर या पद्धतीने स्टार्ट ठेवावं लागेल. नेक्स्ट बॉल स्टेप आउट केलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, 30 यार्डला बीट केलाय आणि चेंडू काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये फक्त एकच धाव. सिंगल डबल न इथे खरं तर धीम्या गतीनं सुरुवात केली आहे. 64 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी खारघर टीम बॅटिंग करते या सेकंड सत्रामध्ये. 64 टार्गेट आहे, अगदी सावधरित्या सुरुवात आहे, परंतु आक्रमण करावंच लागेल. 16च्या सरासरीने धावा बनवायच्यात आणि अशा कुशल मुवमेंटला तुम्हाला सिंगल डबल चालणार नाहीये. पायचीची अपील होती, परंतु आय थिंक 40+ मॅचेस मध्ये LBW विकेट नाही दिली जात. 1 धाव मिळाली, अगदी 4 धावा धावपलिकावरती. संत गतीनं 64 धाव्यांचा पाठलाग इथे चालू आहे. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, हरीश भगत बॅटच्या रडार मध्ये मिसटायमिंग, मिड ऑफ आहे, जज करतोय आणि सेकंड अटेम्प्टला तिथे मात्र चांगला झेल टिपला जातोय. पहिला दे धक्का खारघर टीमला. यशवंत पाटील बॅक टू द पवेलियन. ओ नाही कह सकते, बजाओ. 4 धावा धावपलकावरती आणि 1 गडी बाद झालाय. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. हरीश भगत अगदी चांगली गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इकॉनॉमिकल फेकण्याची खरं तर त्याच्यावरती जबाबदारी होती आणि ते साकारत असताना 4 मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज बाई पाटील आले, ज्यानं अंतिमचं षटक हाताळलं होतं. खरं तर त्या षटकामध्ये धावा आपण पाहिलं तर 14 धावा दिल्या होत्या. पहिला चेंडू स्टेप आउट केला ऑन साइडला आणि एका टप्प्याने मिड विकेटला थोडीशी फिल्डिंग खराब, फ्लंबिंग झाले, रनआउटची संधी. डेंजर झोनला बाई स्वतः धावत आले आणि 2 धावा कंप्लीट. सिंगल डबल न तेवढं काम जमणार नाहीये, परंतु ज्या पद्धतीने हे षटक चालू आहे, शेवटचा बॉल आहे, ज्या पद्धतीने हे षटक आतापर्यंत हाताळलं जातंय त्या षटकाचा विचार करिता ह्या जोडीला खरं तर इथे डाव सावरावाच लागेल. सिंगल डबलनं काम बनवावं लागेल. येणाऱ्या पुढच्या गोलंदाजावरती रणनीती आखावी लागेल. नेक्स्ट बॉल फुल टॉस, अगदी गॅप शोधला गेला, बॅटला टर्न केला ऑन साइडला आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. काय या मॅच मध्ये घडतंय, अगदी आतापर्यंत या मॅचचं 5वं षटक आणि अंतिमच्या चेंडूवरती चौकार आलाय. पहिल्या इनिंग मध्ये 4 षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या डावातील पहिल्याच ओव्हर मधील अंतिमच्या चेंडूवरती चौकार. काय योगायोग म्हणू शकता. जर अंतिमच्या चेंडूवरती कुठे चौकाराची गरज आली केडी तर या मॅच मध्ये चौकार लागू शकतो आय थिंक, कारण का आतापर्यंत घडलं गेलंय.
10 धावा धावफलकावरती. आणि आता आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला 18च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 54 धावांचं टार्गेट आहे अजून आणि चेंडू शिल्लक आहेत 18. संग्राम नाईक आलेत गोलंदाजीला. 10 धावा धावफलकावरती, 18 चेंडू शिल्लक, 54 ची गरज. आणि स्ट्रायकर एंडला आता महेश पाटील. आता इथे जबाबदारी घ्यावी लागेल महेश पाटीलला, रौद्र रूप धारण करावं लागेल. लाफ्ट केलाय चेंडूला अगदी टॅपिंग विकेटच्या माध्यमातून डी पॉइंटला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब आहे. 40+ क्रिकेट म्हटल्यावरती तुम्हाला ही फिल्डिंग जरूर पाहायला मिळतोय. आणि 2 धावा पहिल्या चेंडूवरती संग्राम वरती इथे खातं उघडलं गेलं. या षटकाचं धावेनं सुरुवात झाली आहे. 12 धावा धावफलकावरती, आता चेंडू शिल्लक आहेत 17. 52 ची गरज, 18.35 सरासरी. नेक्स्ट बॉल, कॅचची संधी, पॉइंटला खेळाडू तैनात. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, परंतु इथे महेश सारख्या फलंदाजाचा हा झेल ड्रॉप केलाय. जीवनदान जरूर मिळालंय. या मिळालेल्या संधीचा महेशला इथे फायदा उचलावा लागेल. तेरा धावा धावफलकावरती. सिंगल डबल मध्ये कॅम्प बनणार नाहीये. खारघर टीमला इथे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 19 धावा प्रति षटकामागे बनवायच्या आहेत बॅटच्या टोल एंडला, परंतु धाव नाहीये. हा निर्णय काय योग्य आहे की नाही हे मात्र जरूर शोधावं लागेल. खारघर टीमच्या फलंदाजांना धावा भरपूर बनवायच्या आहेत. 15 मध्ये 51, 20.40 सरासरीने आता धावेची गरज उरली गेली आहे. तर येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आता या धावा कशा पद्धतीने बनतील याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण का या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. कॅचची संधी, बॅकअप द बॉलर, गोलंदाज जज करतो. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपला जातोय संग्राम नाईक याच्या माध्यमातून. हा दुसरा धक्का मिळतोय खारघर टीमला. भाई पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मुकुंद आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. मुकुंदनं गोलंदाजी चांगली साकारली होती. अगदी 3रं षटक जिथे धावांना लगाम लावली होती, परंतु 15 धावा खर्च झाल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. आणि टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या 17 मध्ये 49 धावा होत्या. आता या धावा बनवत असताना दमछाक झाली आहे खरं तर खारघर टीमची, परंतु आपलं होम ग्राउंड आहे. त्यांना माहित आहे की या मैदानामध्ये धावा कुठल्या एरियामध्ये मिळतात आणि या खेळपट्टीचा अंदाज त्यांना जरूर आहे. परंतु संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला गेलाय की ही मॅच फसेल का आपल्यासाठी, कारण का ज्या अपेक्षेने आपण या मॅच मध्ये उतरलो गेलो या मैदानामध्ये त्या अपेक्षे विरुद्ध थोडंसं घडताना पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती 13. स्टेप आउट केलायत आणि स्लॉट मध्ये चेंडूला खेचले, पाठवलं प्लॉट मध्ये. मॅक्सिमम स्ट्रोक षटकार आलाय. आता खरं तर या षटकाराने विजयाच्या आशा पल्लवित केल्या जातील खारघर टीम करिता. 19 धावा धावफलकावरती. काय फटका सजवला गेलाय. शेवटचा बॉल राहिलाय. आतापर्यंत प्रत्येक ओव्हर मध्ये चौकार. काय या ओव्हर मध्ये अंतिमच्या चेंडूवरती चौकार येईल का? आलाच तर मी म्हणेल खारघर टीम साठी लाभदायक आहे, कारण का 23 धावा बनतील आणि समीकरण जवळजवळ 41 राहील. परंतु एक क्रिकेट सातत्याने तसंच घडेल याचे कोणी शाश्वती देऊ शकत नाहीये. अनप्रिडिक्शनल क्रिकेट आहे. सरड्यासारखं रंग बदलणारा क्रिकेट, राजकारणासारखा रंग बदलणारा क्रिकेट. अंतिमचा चेंडू चौकार नाही मिळत. या चेंडूवरती डॉट आलाय. ओव्हर नंबर 2 समाप्त. धावा धावफलकावरती 19. 12 चेंडू शिल्लक, 45 ची गरज. 22.5 सरासरीने आता धावा बनवायच्या आहेत खारघर टीमला. प्रश्नचिन्ह भरपूर आता निर्माण झालेत 2 फलंदाजावरती. रणनीती आखावी लागेल. अटॅकिंग कोण करणार आणि 7 कोण देणार, कुठल्या चेंडूची निवड करावी लागेल. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करायचं की मधल्या चेंडूपासून स्टार्ट करायचं आक्रमणाला,
ह्या प्रश्नाची उत्तर आणि ह्याची प्लॅनिंग खरं तर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असताना मुकुंद आणि महेश. तर एका बाजूला मोठ्या खांद्या टीमने सुद्धा मीटिंग घेतली होती की यार आता गोलंदाज कोणाला पाठवावं, कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यावी की ज्या इथे धावा रोखण्यामध्ये तो सक्षम असेल. विलिंद दुंद्रेकर आलेत तिसऱ्या षटकामध्ये. महेश आता स्ट्रायकर एंडला आहेत. खरं तर 45 ची गरज आहे. 22.5च्या सरासरीने धावा बनवायचे प्लॅन करावा लागेल. 22 धावा कशा बनतील या ओव्हर मध्ये. गोलंदाज विलिन तयार आहेत. फर्स्ट बॉल लाईन सुद्धा चेक करावी लागेल. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर खराब लाईन आहे. एक्स्ट्रा धाव तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे 20 धावा धावपलकावरती 44 धावांची अजून गरज आहे. आणि वाईट नोटची सुद्धा मी म्हणेल खारघर टीमला गरज आहे. कारण का मोठे फटके आतापर्यंत त्या ह्या डावामध्ये आपण पाहिले नाही. एक चौकार आणि एक षटकार आलाय. खरं तर चौकार भाई पाटीलच्या बॅटनं आलाय आणि षटकार मारणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे मुकुंद, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला. स्लोअर व्हेरिएशन या चेंडूवरती पीक केलं. फर्स्ट अटेम्प्टला चेंडूला अगदी ऑनसाइडला टर्न केलंय. स्क्वेअर लेग डिपार्टमेंट आणि वाईडिश मिड विकेटला एका टप्प्याने चौकार दाखवला गेला फलंदाज महेश पाटीलनं. म्हणजे वाईट चेंडू किती लाभदायक राहिला. एका चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. समीकरण आता 40 धाव्यांचं उरलंय. चेंडू शिल्लक आहेत 11 धावा बनतील. मॅच बनेल. मागची मॅच अगदी पाले बुद्रुक टीमनं अशाच पद्धतीने केडी बनवली होती. जर शेवटच्या चेंडूवरती यदा कदाचित षटकार लागला असता तर त्याही धावा बनल्या असत्या. तर या मॅच मध्ये काय घडलं जाईल. चौकार आलाय. थोडस फिल्डिंग मध्ये सजावट केली जाते, बदल केला जातोय विलिन यांच्याकडनं. ज्या पद्धतीने चौकार आलाय थोडस त्यालाही माहिती आहे की महेश आपल्यावरती आक्रमण करू शकतो. ड्राईव्ह ऑन साइडला गॅप तर भरपूर मोठा आहे. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न नाहीये. आय थिंक व्हायला हव्या होत्या परंतु महेश नकार दिला यार नाहीये. कारण का मुकुंदनं एक षटकार दाखवलाय की थोडस आपण आता मुकुंदकडे जबाबदारी देऊया. ज्याने षटकार दाखवलाय कदाचित तो या ओव्हर मध्ये या गोलंदाजावरती आक्रमण करू शकतो. कारण का या गोलंदाजाचा विश्लेषण आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू जे चांगले होते ते व्हेरिएशन होते म्हणजे स्लोअर गतीचे चेंडू. आणि आय थिंक मुकुंद त्या चेंडूवरती चांगला खेळतोय म्हणूनच की काय महेशने त्याला स्ट्रायकर एंडला आणलं गेलंय. समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक 10 आणि गरज 39ची. मिसटायमिंग आहे परंतु गॅप आहे नाहीये. इथे अगदी लॉंग ऑफला चांगला झेल टिपला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर कडनं खेळाडू धावत आलेत. हरेश भगत होत आहे आणि चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज मुकुंद पाटीलला परतावा लागेल ज्याने षटकार दाखवून विजयाची आशा पल्लवित केला होता. तो फलंदाज आता बाद आहे. तिसरा झटका लागलाय. 9 चेंडू 39ची गरज आहे. नवीन फलंदाज धर्मेंद्र आलेत. काय सुंदर कॅच ला जवाब झेल टिपला गेलाय. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं लॉंग ऑफचा एरिया कव्हर करत असताना हा देखना झेल तुम्ही पीटीसीच्या माध्यमातून रिप्लाय ऍक्शन मध्ये पाहू शकता. क्वालिटी विथ क्लिअरिटी. खरं तर पीटीसी म्हणजे आमचे केडी ब्रदर्स हे तुम्हाला यश आणि सुयश पाहायला मिळतोय. गेली कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये अविरतपणे कार्य करत असताना ही आमची पीटीसी लाईव्ह वाहिनी आणि केडी ब्रदर्स. फुलटॉस बॉल. कौन कहता है कि फुलटॉस बॉल हमेशा खराब होती है. वो गेंद भी अच्छी होती है. अगर इस तरीके से गेंदें डालेगी तो विकेट जरूर मिलती है. 2 चेंडू 2 गडी बाद. आणि नवीन फलंदाज प्रेमनाथ आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. विलिनचा हा चेंडू तुम्ही पाहू शकता. व्हेरिएशन होतं अगदी फुलटॉस परंतु यॉर्कर प्रमाणात लोअर फुलटॉस अगदी यष्ठ्या उधळल्या गेल्या. मिडल अगदी स्टंप उधळला गेलाय आणि विकेट मिळाली गोलंदाज विलिनला. विलिन जेव्हा बॅटिंग साठी आले होते तेव्हा खरं तर आपण पाहिलं तर
नॉट आउट राहिले होते. अगदी 9 चेंडू 22 धावा. चांगली बॅटिंग राहिली होती आणि गोलंदाजी सुद्धा अगदी दिमागदार पद्धतीने 6 धावा आणि 2 विकेट. 2 चेंडू अजून बाकी आहेत. ऑन हॅट्रिकची संधी. बॅटची एज आणि फाईन लेगला झेल ड्रॉप आहे आणि चेंडू सीमा पार चौकार. प्रेम होते फलंदाज. ऑन हॅट्रिकची ही संधी होती. मी तर म्हणेल इथे प्रेम झेल ड्रॉप केलाय जे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती. 7 चेंडू शिल्लक आणि 35 धावा. केडी हाही चेंडू फार महत्वपूर्ण असेल आता या मॅच मध्ये. जर का षटकार आला तर मॅच बनू शकते. 29 धावा राहतील 6 मध्ये. नेक्स्ट बॉल. अंतिमचा बॉल. गॅप भरपूर मोठा. एका टप्प्यानं चौकार मिड विकेटला. अंतिमच्या चेंडूवरती अखेरकार इथे चौकार आपल्याला पाहायला मिळवला. दुसऱ्या षटकामध्ये जर का आला असता तर इथे समीकरण चांगलं राहिलं असतं. आता 6 चेंडू शिल्लक 31 ची गरज म्हणजे षटकार तर हे ठोकावेच लागतील. 6 चेंडू शिल्लक 31 ची गरज. ह्या मॅच मध्ये कमबॅक करेल का खारघर टीम ज्यानं टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय तो निर्णय थोडासा चुकला कारण का तिथे 63 धावा त्यांनी 4 षटकामध्ये बहाल केला आणि 64 च टार्गेट आणि ते कंप्लीट करत असताना दमछाक झाली मी म्हणे तर या फलंदाजाची. परंतु अजून महेश आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. अजून एक चौकार त्यांनी दाखवलाय. परंतु आता 6 चे 6 चेंडू महेशला खेळावे लागतील आणि आपला विस्फोटक बाणा आणि या मैदानावरती आपला दरारा आपली दहशत जर का टिकवायची असेल तर आता रौद्र रूप धारण करावाच लागेल. महेश पाटील. पाटील नावाचं ब्रँड आणि हे वारं खरं तर मैदानाच्या आतमध्ये घोंगवावं लागेल या फलंदाजाला. महेश भोईर. मंगेश कावळे आलेत. चला मंगेश आलेत आता गोलंदाजीला. 6 चेंडू 31 धावा. मॅच बनेल का आपल्या घरच्या मैदानावरती. आपली दहशत आणि आपली हुकूमत महेशला इथे मात्र करावी लागेल. आणि गोलंदाज मंगेश. पहिला चेंडू. बॅटची एज परंतु सिंगल म्हणजे जबाबदारी आता प्रेमनाथ वरती आली. 5 चेंडू 5 षटकार. रेकॉर्ड करावा लागेल. रेकॉर्ड ब्रेक फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने कधी कधी मार्केटमध्ये सेन्सर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करतोय उच्चांक गाठतो तसा आता उच्चांक गाठावा लागेल या फलंदाज प्रेमनाथला. 5 चेंडू 30 ची गरज. 5 चेंडू 5 षटकार. बऱ्याच वेळेला टेनिस क्रिकेट जगतामध्ये हा कारनामा झालाय. परंतु हंगामामध्ये या 3ऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅच मध्ये फलंदाज प्रेमनाथ कारनामा करेल का. कॅचची संधी आहे परंतु खेळाडून कॅच पकडण्यापरी चेंडूला अडवण्याचे खरं तर इथे संधी मी म्हणेल ही पसंती दिली गेली. आणि धावा धावफलकावरती धावा आता मायने ठेवत नाहीयेत. 4 चेंडू शिल्लक 29 ची गरज. 4 मध्ये 29 बनणार कशा ह्याकडे थोडस लक्ष केंद्रित करावं लागेल. महेश भोईर आहेत स्ट्रायकर एंडला. चेंडूची लाईन खराब. वाईट चेंडू. केडी पहिल्या मॅच मध्ये असंच काहीतरी घडत होतं. कदाचित याही मॅच मध्ये तसंच काही घडेल का इथे थोडासा डाऊटफुल आहे कारण का 28 धावा अजून बनवायचे आहेत. कारण का गोलंदाज खराब चेंडू हातळेल तो किती हातळेल त्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. नेक्स्ट बॉल. देर आहे पर दुरुस्त भी नाही आहे. इथे विकेट पाहायला मिळतोय अगदी मिड विकेटला.
संदीप उद्धार होते, चांगला झेल टिपला जातोय, म्हणजे फलंदाज महेश भोईरला इथे परतावं लागेल. 5वा विकेट. अर्धा संघ आता तंबूच्या आश्रयाला आलाय. कारगर टीम आता बॅकफुट वरती आले. नवीन फलंदाज नंदकुमार. पुढचा सामना तुम्हाला वहाल विपक्ष पेंदर या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. वहाल टीमने टॉस जिंकलाय. सामना संपला की आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग साठी जायचं आणि पेंदर संघ आपणही तयार राहायचंय. अगदी डगआउट कडे आपण प्रस्थान करायचंय. या मॅचचे फक्त 3च चेंडू शिल्लक आहेत. बॅक अप द बॉलर. धाव नाहीये, चेंडू डॉट येतोय. आता सामना पूर्णपणे मी तर म्हणेल मोठा खांदा टीमच्या खिशात आलाय. 2 चेंडू शिल्लक, 28 की गरज. कौन से ऐसा इलाका होगा जहां पे 28 मिलेंगे, परंतु आज चेंडू डॉट आलाय. 1 चेंडू 28 की गरज. औपचारिकता राहिलाय या मॅच मध्ये शिल्लक, कारण का 1 मध्ये 28 बनत नाहीयेत. आणि चांगली गोलंदाजी मंगेश द्वारा खरं तर या षटकामध्ये फक्त 3च धाव. आणि आमचे साथी समालोचक रोशन पाटील सर, मॅन फॉर तारा, हे इथे जॉईन होतात. त्यांचे स्वागत करेल. नो बॉल. कहाणी में ट्विस्ट परंतु बनणार नाहीये तेवढा. मॅच मध्ये मजा नाहीये, कारण का आता गरज 1 चेंडू आणि 27 ची गरज. नो जरूर आहे. फ्रीडचा चेंडू. कॅचची संधी, परंतु फ्रीड असल्यामुळे काही फरक पडत नाही आणि मॅच समाप्त आहे. कॉंग्रॅच्युलेशन मोठा कांदा टीम आणि हार्ड लक खारघर टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार विलीन धुंद्रेकर. 9 चेंडू 22 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट. चला, मॅन ऑफ द मॅच विलिन धुंद्रेकर. 9 चेंडू 22 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट. अगदी अष्टपैलू कामगिरी राहिली गेली या मॅच करिता विलिन धुंद्रेकर याचे. आणि मॅन ऑफ द मॅचचे हकदार राहिलेत. आणि मॅन ऑफ द मॅच देण्याकरिता आपण व्यासपीठावरती पाहुण्यांपैकी आमंत्रित करूया. तर मच्छिंद्रदादा फडके यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तर विलिंद यायचं आपण प्रेझेंटेशन बॉक्स आलात. यस. तर मच्छिंद्रदादा फडके आपल्यास विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि आपल्या शुभ हस्ते विलिनला इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. 9 चेंडू 22 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्याने साकारले गेलेत. पुढील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल वहाल विपक्ष पेंदर. टॉस जिंकला गेलाय वहाल टीमनं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. जसा सामन्याला सुरुवात होईल तसा कॉम्बॉक्स मध्ये बदल केला जाईल. आमचे रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा या सरांचा आवाज तुम्हाला मायक्रोफोन मध्ये ऐकायला मिळेल. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद सुनील गोंदली सरांचा आवाज तुम्ही ऐकला. केरणे नगरीचे आमचे उत्तम समालोचक. तर मॅचला सुरुवात होईल. तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय खरं तर या मैदानाचा विहंगम दृश्य, एरियल व्ह्यू. कारगर बेल्टमध्ये कारगर शहरामध्ये आपण सध्या आहोत. डीमार्टच्या बाजूला असलं हे क्रीडांगण, ज्या क्रीडांगणावरती भारतीय जनता पार्टी पनवेल आयोजित नमो चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व. प्रशस्त असं हे क्रीडांगण आउटफील्ड टणक आहे. अंडाकृती असं हे पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं